नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपली शेतीवाडी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि बघा समोर होते जरंडेश्वर महाराजांचं दर्शन आणि आपण दुपारीच व्हिडिओला सुरुवात करतोय, कारण हा आपण जो मल्चिंग पेपर लावला होता तो काढण्याचं काम चालू आहे जोमात। मल्चिंगवर जी कलिंगड आपण लावली होती तो मल्चिंग पेपर आपल्याला काढायचा आहे, कारण आता सुद्धा पुढे आपल्याला उन्हाळी एक जोमदार पीक घ्यायचंय। हे बघा इकडे आपल्या नानांचं बघा काम जोमात चाललंय, मल्चिंग उपसायचं। थोडं 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 काढलं तरी होऊन जाईल लगेच। हे बघा नानासाहेब आपले इथं करतात मल्चिंग पेपर काढण्याचं काम। आणि आबाळ आले, ऊन थोडं कमी झालंय, त्यामुळे आता थोडा थोडा पेपर आम्ही काढून टाकण्याचं काम करतोय, कारण यात आता एक आपण जोमदार पीक घेणार आहोत उन्हाळी। हे बघा पेपर काय काय ठिकाणी काढलेला आहे आणि अजून काढतोय आपण। लगेच सरसर सरसर निघतोय पेपर, फक्त आता लवकर पटपट काढला पाहिजे। आणि बघा सगळं बकऱ्यांनी गावात सगळं खाऊन टाकलेलं आहे, काही सुद्धा तण ठेवलेलं नाही, चकाचक केले। खाली आपण मिरची लावली होती कलिंगडामध्ये, ती पण आपण मिरचीचे रोपं उपटून काढली आणि दुसरीकडे आपण ती लावली आहेत। पूनम सुनबाईंनी उसात मिरची लावली आणि हे आपण आता अखंड पीक करायचं आहे एकवट। त्यामुळे आता हे संपूर्ण वावर आपल्याला रोटर करावं लागेल, फनपाळी करावी लागेल, त्याच्यात फनपाळी मारावी लागेल। कारण आपण जे उन्हाळी पीक करणार आहोत आपल्याकडे पाणी आहे, रोजच्या लागणात रोजच्या वापरातलं पीक करणार आहोत, हिरवगार मस्तपैकी। आणि त्याला आपण रेनगन पाईप पण जोडणार आहोत। 1-1.5 महिन्याचं पीक आहे छोटंसं, जे सर्वांना रोज अत्यावश्यक लागतं सगळीकडे वापरायला। उन्हाळ्यात तर त्या पिकाची खूप कमतरता जाणवते त्या वस्तूची, त्यामुळे आपण ते पीक करणार आहोत। ते पुढे काय करणार ते पण मी पुढील व्हिडिओत दाखवीनच। आता तर मल्चिंग काढण्याचं काम चालू आहे। चला मग आपण जरा मल्चिंग काढायला मदत करूया। एक एक जरी प्लेट निघाली अख्खी, एक एक जरी ही निघाला बेड तरी पण भरपूर झालं ना। थोडं थोडं केलं तर होऊन जाईल पटकन। चला मंडळी, धन्यवाद।